नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील विरुद्धार्थी शब्द या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. मागील झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान जे 7 वर्षीचे पेपर आहेत, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, या दोनही पेपरमधील विरुद्धार्थीचे शब्द आपण कलेक्ट केले आणि त्या प्रश्नांचं आपण विश्लेषणासहित चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला नेमकं या टॉपिकच्या संदर्भानं तुम्हाला कसा प्रश्न विचारू शकतात हे आपल्याला या व्हिडिओवरून तुम्हाला समजून येईल. तर अधिक वेळ न घेता पूर्ण व्हिडिओ बघा. याबरोबरच आपल्या चॅनलवर या अगोदर याच टॉपिकच्या संदर्भानं म्हणजे विरुद्धार्थी शब्द या टॉपिकच्या संदर्भानं एकूण 12 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामधनं सुद्धा तुम्हाला त्याच्याची मदत होईल. तर अधिक वेळ न घेता आपण जुने झालेले पेपर आहेत त्यामधील विरुद्धार्थी शब्द पाहूयात. प्रश्न पाहूयात आपण. टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? आता हा प्रश्न TET पेपर 1 2021ला आलेला आहे. जर आपण पर्याय पाहिले, टवटवीत, सतेज, मलूल, निसंदेह, कोरडे. आता निसंदेह तर यात येणारच नाही. कोरडे, ओले म्हणजे हा पण येणार नाही. मग आता सतेज आणि मलूल. आता टवटवीत तर याचा विरुद्धार्थी काय आहे? मलूल. बरोबर, हे झालं आपलं उत्तर. सतेज, निस्तेज. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? आजी, आजोबा हे तर विरुद्ध लिंगी झालेत, हे पण नाही. कोवळे, लहान. आता कोवळे म्हणजे काय? तर निब्बर. लहान, मोठे. तर ते काय म्हणतात? विरुद्धार्थी शब्दाची आपल्याला योग्य जोडी पाहिजे, म्हणजे हे पण नाही. शिखर, माथा हे दोन्ही तर समानार्थीच झाले. मग आता उत्तर झालं ऑप्शन नंबर 4, नवे, जुने, ओल्ड, न्यू. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर निरास्था असं नाही, शिस्ता बी नाही, निराशा, आशा, निराशा म्हणजे हा बी नाही. आस्था, अनास्था. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडायची आहे. तर बघा, प्रसाद, राजवाडा म्हणजेच काय? हे समानार्थी झाले. हेच आपलं उत्तर बरोबर आहे. कारण कृतज्ञ ज्याला उपकाराची जाणीव आहे, कृतघ्न ज्याला उपकाराची जाणीव नाही. गुळगुळीत, खडबडीत बरोबर. शिक्षा, बक्षीस बरोबर. हे 3 जे आहेत हे विरुद्धार्थी आहेत. पण प्रसाद, प्रासाद आहे, हा प्रसाद नाही, प्रासाद, राजवाडा हे बरोबर आहे. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ग्राह्य म्हणजे ज्याला आपण स्वीकार करू शकतो, घेण्याजोगा. मग त्याज्य जो आपण ना करू. स्वीकार्य म्हणजे घेण्यासारखा, घेण्यास योग्य, गृहीत नाही. ओके. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. आता जहाल तर आपल्या सगळ्यांना लगेच माहिती आहे, जहाल मावाळ. बरोबर. मग आता उग्र तर शांत, तिखट, गोड. बरोबर. लाल असं काही नाही. ओके. आता आपण हे फक्त मागच्या 7 आणि 7 पेपर पहिला आणि 7 पेपर दुसरा अशा 14 पेपरला आलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे प्रश्नांचं आपण वाचन आणि स्पष्टीकरण पाहत आहोत. तुम्हाला जर विरुद्धार्थी शब्दाचे आणखीन सखोलमध्ये अभ्यास करायचा असेल, विशेष संदर्भ पाहायचा असेल, तर आपल्या चॅनलला आपण स्वतंत्र विरुद्धार्थी शब्दाचे 12 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर या 12च्या 12 पूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आहे. या 12 व्हिडिओमध्ये तिथे शब्दांची सुद्धा चर्चा केलेली आहे. आता पेपर 2चे प्रश्न आपण पाहूयात. काय आहे प्रश्न? विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी म्हणताय. धरती, आकाश बरोबर. अवघड, सोपे बरोबर. होय, नाही बरोबर. अचूक काय नाही पर्याय 4. सुलभ, सोपे हे काय झालं? सारखंच झालं. पुढे बघूयात. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. ओके. मग आता अचूक जोडी ओळखायची आहे तर आपल्या लक्षात येईल की जवळपास. मग जवळच्या विरुद्ध दूर पाहिजे होतं. ओके, म्हणून ही चुकली. रूप, स्वरूप नाही ना.
रूप विद्रूप, सुपुत्र कुपुत्र, हेच आपलं उत्तर बरोबर आहे. सुपुत्र म्हणजे जो सुव्याख्यात आहे, कुपुत्र म्हणजे कुख्यात आहे. कुरूप तर याला सुंदर होईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची. आगंतुक, निमंत्रित, सुचिन्ह, अचिन्ह, समर, संगर, वामा, श्यामा. मग आता विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी बरोबर ऑप्शन नंबर 1. आगंतुक म्हणजे कुठलंही निमंत्रण न देता अचानक आलेला पाहुणा. निमंत्रित ज्याला आपण निमंत्रण देऊन बोलवलं. सुचिन्ह याला दुचिन्ह होईल. समर संगर हे तर समानार्थी झाले लढाईच्या. वामा म्हणजे सुंदर स्त्री आणि श्यामा म्हणजे काळी सावळी, पण हे पण तेवढं प्रॉपर होणार नाही. चला पुढे बघूयात. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी शोधायची. सुपुत्र कुपुत्र बरोबर आहे. कृतज्ञ कृतज्ञ बरोबर आहे. बघा हा शब्द पर्याय 2 रिपीट झाला, पर्याय 1 रिपीट झाला. म्हणजेच आपण जर आलेले पूर्णच्या पूर्ण प्रश्न चांगले केले तर आपला 1 मार्क कन्फर्म होऊ शकतो. द्वेष मत्सर हे बरोबर आहे, पण हे काय झाले, आता द्वेष आणि मत्सर दोन्ही समानार्थी झाले. यांच्या विरुद्ध काय पाहिजे होतं, प्रेम, म्हणून उत्तर झालं 3. खालीवर पण बरोबर आहे. सूचना अतिशय महत्त्वाची असते की सूचना काय विचारलेली आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. रुकार म्हणजे संमती, मग संमतीच्या विरुद्ध नकार. देकार म्हणजे देणगी. ओके. आकार आकारहीन. विकार विकृती. ओके. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आत्ताच आपण पाहिले आमंत्रितच्या विरुद्ध काय, आगंतुक. आमंत्रित म्हणजे ज्याला आपण बोलवलंय. आगंतुक जो अचानक आला तो. बरोबर. पुढे आहे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटीनी सरिता समानार्थी आहे. आय वे हे बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 2. आय म्हणजे उत्पन्न, वे म्हणजे खर्च. विरह दुरावा नाही समानार्थी आहे. कळंक कालिमा समानार्थी. बघा अशा प्रकारे मागच्या पेपर क्रमांक 1चे 7 आणि पेपर क्रमांक 2चे 7 अशा 14 पेपरमध्ये आलेले 13 प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. या सर्व पेपरचे पेपर 1 आणि पेपर 2 पूर्ण झालेले 14 पेपरचं ॲनालाइज करून त्याचा आधार घेत आम्ही एक टेस्ट सिरीज बनवली आहे 2024साठी, जो पेपर क्रमांक 1 यावर आधारित असेल आणि पेपर क्रमांक 2 यावर आधारित असेल, गुण विभागणी आणि प्रश्न. मग आता ही टेस्ट तुम्हाला कशी मिळेल, तर 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. नाव येईल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. मग आता फोनपे केल्यानंतर तो स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. फीस किती आहे, पेपर 1चे 5 पेपर होणार आहे जे PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील, त्याचं तुम्हाला 400 रुपये फीस आहे. आणि व्हिडिओ विश्लेषण हे तुम्हाला 25 व्हिडिओद्वारे मिळेल. पेपर 2 ही व्हॉट्सअपलाच PDF मिळेल. 5 पेपरची फीस आहे 400 रुपये. 20 व्हिडिओद्वारे तुम्हाला विश्लेषण मिळेल. जर कुणी दोन्ही पेपर एकत्र घेतले, पेपर 1 आणि 2, तर त्याची फीस किती असेल, 700 रुपये असेल. पुढे बघूयात आपण. हे सराव पेपर फक्त आपण मराठी माध्यमातूनच घेणार आहोत. पेपर 1चे आपण हे 5 पेपर या तारखेंना घेणार, पेपर 2चे या तारखेंना घेणार. सकाळी 11 वाजता पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की आणि सायंकाळी 8 वाजताचा विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. 24 तारखेचा पेपर पेपर 1 आणि 25 तारखेचा पेपर 2 जो 1 हे तुम्हाला मॉडेल म्हणून टेलिग्रामला व्हॉट्सअपला उपलब्ध होतील. पुढे आहे बघा, आता तुम्ही आपल्याला ओयासिस सोबत कनेक्ट होऊ शकता. आपलं यूट्यूब चॅनल आहे ओयासिस करिअर पॉईंट, आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ओयासिस करिअर पॉईंट, तसंच टेलिग्राम चॅनल आहे महा TET एक्झाम. तुम्ही फेसबुकला आणि इंस्टालाही आम्हाला फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.